नेहमी तरुण राहायचे असेल, निरोगी राहायचे असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी लक्षपूर्वक बघा. मित्रांनो, आजकाल आपल्याला असं चित्र दिसतं की 30-35 वयाचे तरुण अगदी खूप वयाच्या काकांची असते तशी पर्सनॅलिटी घेऊन जगत आहे. पोट बाहेर आलेलं, मान वाकलेली, चेहरा थकलेला, हात बारीक, त्वचा सैल. मित्रांनो, आधी हे बदल वयाच्या 45-50व्या वर्षी दिसायचे. आता मात्र 30 वर्षांमध्येच दिसायला लागले आहे. आणि समाजाने ह्या बदलांना इतकं साधारण मानलं आहे की त्याचं कोणालाही आश्चर्य अजिबात वाटत नाही. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, वयाच्या 30मध्ये 50 सारखं दिसणं अजिबात नैसर्गिक नाही. हे एजिंग नाही तर लाईफस्टाईल फेल्युअर आहे. हे फक्त आपण आपल्या शरीराकडे दुर्लक्ष केल्याचं लक्षण आहे. पण सगळ्यात दिलासादायक गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे रिव्हर्सिबल आहे. योग्य सवयी आणि छोट्या बदलांनी शरीर पुन्हा एकदा तरुण, मजबूत आणि निरोगी बनवता येऊ शकतं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या आणि स्पष्ट शब्दांत जाणून घेणार आहोत की आपण लवकर म्हातारे का दिसतो आणि कायम तरुण, आरोग्यदायी आणि आजारांपासून दूर कसं राहायचं. मित्रांनो, भारतीय जेवणाची पारंपरिक रचना यामागे एक महत्त्वाचे कारण ठरते. आपल्या जेवणामध्ये मुख्यत्वे कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात, पण प्रोटीन मात्र खूपच कमी असतात. आपण पोट तर भरतो पण शरीराला आवश्यक ते घटक मिळत नाही. परिणामी ह्या कमी पोषणामुळे शरीर कमकुवत होतं आणि एजिंग प्रोसेस खूप वेगाने सुरू होते. ह्या सगळ्यामुळे आपलं शरीर आपल्या वयापेक्षा जास्त म्हातारं दिसू लागतं. न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज म्हणजे शरीराला आवश्यक पोषण घटक मिळत नाही. व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन B12, आयरन यांचा अभाव असला तर लगेच थकवा, चक्कर, अशक्तपणा जाणवतो. पण सर्वात गुप्त आणि हळूहळू नुकसान करणारी कमतरता म्हणजे प्रोटीन डिफिशियन्सी. प्रोटीनची कमतरता लगेच दिसत नाही, पण 5-6 वर्षांनी परिणाम स्पष्टपणे दिसू लागतात. प्रथिनांची कमतरता शरीरावर खूप गंभीर परिणाम करू शकते. प्रथिने आपल्या स्नायूंची ताकद टिकवतात, शरीराला ऊर्जा देतात आणि थकवा कमी करतात. त्यांची कमतरता झाल्यास स्नायू हळूहळू कमजोर होतात, शरीर सुस्त पडते आणि दिवसभर काम करणे कठीण वाटू लागते. याशिवाय प्रथिनांच्या मदतीने आपल्या शरीरात रोगांशी लढण्यासाठी अँटीबॉडीज तयार होत असतात. त्यांच्या कमतरतेमुळे वारंवार सर्दी, संसर्ग आणि इतर रोग सहज लागू शकतात. केस आणि त्वचेसाठी ही प्रथिनं अत्यंत महत्त्वाची असतात. पुरेशी प्रथिने न मिळाल्यास केस पातळ, कोरडे आणि कमजोर होतात, तर त्वचा निर्जीव, कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. मुलांमध्ये प्रथिनांची कमतरता त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकास मंदावण्यास कारणीभूत ठरते. उंची, वजन कमी होणे आणि मेंदूची कार्यक्षमता हळूहळू मंदावते. मित्रांनो, साध्या शब्दांमध्ये सांगायचं झालं तर प्रथिनांची कमतरता शरीराच्या अनेक महत्त्वाच्या कार्यांवर परिणाम करते. जखमा किंवा जळजळ लवकर बऱ्या होत नाही, हातपायांमध्ये सूज येऊ शकते आणि दीर्घकाळ प्रथिनांचा अभाव यकृत आणि मूत्रपिंडाच्या कार्यावरही परिणाम करतो. सतत थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, केस गळणे, कोरडी त्वचा आणि वारंवार आजारी पडणे ही प्रथिनांच्या कमतरतेची स्पष्टपणे लक्षणे असतात. त्यामुळे केवळ शरीराच्या बाह्य रूपाकडे न पाहता आपल्या आहारामध्ये पुरेशी प्रथिने घेणे अत्यंत गरजेचे आहे, जेणेकरून शरीर ताजेतवाने, मजबूत आणि रोगमुक्त राहू शकेल. मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, प्रथिनं तुमच्यासाठी कधीही निगोशिएबल नाही. आज प्रोटीन नाही घेतलं तरी चालेल अशी मानसिकता शरीरासाठी घातक ठरू शकते. प्रथिनं फक्त स्नायूंसाठीच नाही तर केस, नख, त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती म्हणजेच इम्युनिटी, हार्मोन्स आणि शरीराच्या पुनरुत्थानासाठी म्हणजेच रिकव्हरीसाठी अत्यंत आवश्यक असे आहे. जेव्हा प्रथिनांची कमतरता होते तेव्हा शरीर हळूहळू सैल पडतं, चेहरा निस्तेज दिसू लागतो, केस गळतात आणि शरीर आजारांना अधिक संवेदनशील बनतं. या गोष्टींमुळे प्रथिनं आपल्या जीवनातील प्राथमिक पोषण घटक आहे, जे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता येत नाही. 30 वयानंतर शरीर नैसर्गिकरित्या मसल मास कमी करण्याला सुरुवात करतं, ज्याला वैज्ञानिक भाषेमध्ये सार्कोपेनिया असे म्हणतात. या प्रक्रियेमध्ये जर तुम्ही प्रथिनं घेतली नाही, व्यायाम केला नाही किंवा जिम सारखी मस्क्युलर ऍक्टिव्हिटी केली नाही तर स्नायू फारच वेगाने कमी होतात. स्नायू कमी झाल्यावर मेटाबॉलिझम मंदावतो, ज्यामुळे शरीरात जलदपणे फॅट साठू लागते. यामुळे पोट वाटणे, हातपाय सुस्त पडणे आणि शरीरातील एकूणच ताकद कमी होणे अशा गोष्टी सामान्य बनतात. त्यामुळे फक्त दिसण्यापुरते नाही तर संपूर्ण शरीराचे स्वास्थ्य प्रभावित होते. तुमच्या शरीरातील स्नायू टिकवायचे असतील तर प्रोटीन योग्य प्रमाणात घ्यावं आणि त्याचा वापर शरीराला करायला द्यावा. घरच्या जेवणातून साधे आणि नैसर्गिक स्रोत जसे की डाळी, दूध, दही, पनीर, अंडी, मासे इत्यादी घेता येतात. त्याशिवाय गरज भासल्यास विश्वसनीय ब्रँड्सचे सप्लिमेंट्स देखील उपयोगी ठरतात. प्रथिनं टाळल्यास शरीर हळूहळू कमकुवत होतं, त्यामुळे प्रत्येक जेवणामध्ये प्रथिनांचा समावेश करणे अनिवार्य आहे.
प्रथिनांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारामध्ये काही ठराविक घटकांचा समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे. प्रथिनेयुक्त अन्न खाल्ले तर स्नायू मजबूत राहतात, त्वचा आणि केस निरोगी राहतात आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तर मित्रांनो, ह्यासाठी दूध, दही, चीज, अंडी, मासे जर मांसाहारी असाल तर, तसेच डाळी आणि हरभरा, सोया आणि टोफू, शेंगदाणे, बदाम, अक्रोड, ओट्स आणि क्विनोआ यांसारखे पदार्थ नियमितपणे आहारात घ्या. हळूहळू आणि सतत प्रथिनांचा समावेश केल्याने शरीर तरुण, तंदुरुस्त आणि रोगमुक्त राहते. मित्रांनो, रिसेंट डाटानुसार भारतामध्ये फक्त 0.2% लोकच खरोखर शारीरिकदृष्ट्या सक्रिय आहे. शरीर जर हलवलं नाही तर ते हळूहळू डिग्रेड होऊ लागतं. स्नायू वापरात नसतील तर शरीर म्हणतं की यांची काहीच गरज नाही आणि हळूहळू ते कमी करायला सुरुवात करतं. या प्रक्रियेमुळे ऊर्जा कमी होते, मेटाबॉलिझम मंदावतो आणि शरीराची स्ट्रक्चरल इंटेग्रिटी हळूहळू प्रभावित होते. आणि ह्यावर भर म्हणजे रोजचे जंक फूड आणि साखर. साखर हा एजिंगचा सर्वात मोठा गुप्त असा शत्रू आहे. शुगर आपल्या शरीरातील कोलॅजन आणि इलेस्टिन सारख्या महत्त्वाच्या प्रथिनांना नुकसान करते. परिणामी त्वचा सैल होते, चेहरा निस्तेज दिसतो, रिंकल्स येतात आणि एजिंग प्रक्रिया गतीने सुरू होते. मित्रांनो, अशा वेळी बाहेरून कोणतेही क्रीम लावले तरी फारसा फरक पडत नाही, कारण मुख्य नुकसान आतून होत असतं. शरीराची मूलभूत रचना प्रभावित झालेली असते. मित्रांनो, ह्यामध्ये अजून काही घटक जोडले तर परिस्थिती अधिकच बिकट होऊ शकते, जसे की कमी झोप, सततचा स्ट्रेस, अल्कोहोल आणि स्मोकिंग. आणि मित्रांनो, मग आपण सहज म्हणतो की वय झालंय त्यामुळे शरीर बदलतंय, पण खरं तर हे वयाचं कारण नाही, तर लाईफस्टाईल आणि सवयींचा परिणाम आहे. जर आपण शरीराला योग्य पोषण, पर्याप्त प्रथिने, नियमित व्यायाम आणि पुरेशी विश्रांती दिली तर शरीर पुन्हा मजबूत, ताजेतवाने आणि एनर्जेटिक राहू शकतं. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, भारतीयांना एजिंगची समस्या नाही, लाईफस्टाईलची समस्या आहे. शरीराकडे नीट लक्ष दिलं नाही तर आपण हळूहळू आपली ताकद आणि इलॅस्टिसिटी गमावतो. खरं म्हणजे शरीरात स्वतः हील होण्याची जबरदस्त अशी क्षमता आहे, फक्त त्याला योग्य संधी द्यावी लागते. हे लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे, कारण बऱ्याचदा आपण फक्त बाह्य फॅक्टर्सवर लक्ष देतो आणि शरीराच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष करतो. जर तुम्ही टॉक्सिक सवयी सोडल्या, प्रोटीन इंटेक वाढवला, आठवड्यामध्ये 3 ते 4 वेळा व्यायाम केला, झोप सुधारली आणि मेंटल स्ट्रेस कमी केला तर शरीर स्वतःहून बदलायला सुरुवात करतं. स्नायू मजबूत होतात, चेहरा उजळतो, पोश्चर सुधारतो आणि ऊर्जा आणि स्टॅमिना वाढतो. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे आत्मविश्वास परत येतो. जेव्हा शरीर ताजेतवाने आणि एनर्जेटिक असतं तेव्हा मनही तसंच कॉन्फिडंट आणि सकारात्मक राहतं. प्रत्यक्षात अँटी एजिंग म्हणजे बेसिक गोष्टी नीट करणं, योग्य वेळी जेवण, नियमित हालचाल, पुरेशी झोप आणि आरोग्यदायी सवयी. हे फाउंडेशन मजबूत राहिलं की शरीर नैसर्गिकरित्या तरुण राहू शकतं. मित्रांनो, बाह्य ट्रीटमेंट्स किंवा एक्सपेन्सिव्ह क्रीम्स फक्त शॉर्ट टर्म इफेक्ट देतात, पण लॉंग टर्म परिणाम ह्या बेसिक लाईफस्टाईल चॉईसेसवरच अवलंबून असतात. मित्रांनो, शरीर हे आपलं घर असतं. जर आपण आपल्या घराची काळजी घेतली तर ते आपल्याला अनेक वर्ष एनर्जेटिक, स्ट्रॉंग आणि तरुण ठेवू शकतं. जेवणात संतुलन, व्यायामामध्ये आणि झोपेमध्ये नियमितता आणि सवयींमध्ये डिसिप्लिन ह्या गोष्टी जर साधल्या तर एजिंग ही नैसर्गिक प्रक्रियाही डिलेड केली जाऊ शकते आणि तुम्ही खऱ्या अर्थाने युथफुल आणि कॉन्फिडंट जीवन जगू शकता. मित्रांनो, आजच्या वेगवान आणि स्पर्धात्मक जगात माणूस इतका गुंतून गेला आहे की स्वतःच्या शरीराच्या आणि मनाच्या गरजांकडे पाहायला त्याच्याकडे वेळच उरलेला नाही. रात्री उशिरापर्यंत जागरणं, मोबाईल किंवा लॅपटॉप समोर तासनतास बसणं, सतत नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवणं आणि झोपेची वेळ बिघडवणं ह्या सगळ्या सवयी आपल्याला नॉर्मल वाटू लागल्या आहे. पण मित्रांनो, ह्याच सवयी शरीराच्या नैसर्गिक रचनेवर आघात करत असतात. शरीराला एक ठराविक लय असते. झोप, पचन, विश्रांती ह्या सगळ्या गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहे. जेव्हा आपण ही लय बिघडवतो तेव्हा शरीर स्वतःला दुरुस्त करण्याची प्रक्रिया नीट करू शकत नाही. झोप कमी झाली की केवळ थकवा जाणवत नाही तर त्वचेची झीज जलद होते, चेहऱ्यावर तेज कमी होतं, डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात आणि मेंदूची कार्यक्षमता देखील हळूहळू कमी होते. त्यातच दिवसभर बसून राहण्याची सवय, चालणं फिरणं कमी होणं आणि व्यायामाकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्नायू कमजोर होऊ लागतात, शरीर जड वाटू लागतं आणि आतूनच वृद्धत्वाची प्रक्रिया वेग घेते. मित्रांनो, ह्याचबरोबर आपला आहार हा देखील लवकर वृद्धत्वाला कारणीभूत ठरणारा मोठा घटक आहे. आजच्या फास्ट जीवनशैलीमुळे फास्ट फूड सहज उपलब्ध आहे आणि हळूहळू तेच आपल्या रोजच्या आहाराचा भाग बनत चालला आहे. जास्त साखर, मैदा, प्रक्रिया केलेले पदार्थ आणि तेलकट जेवण ह्यामुळे शरीरात सूज म्हणजेच इन्फ्लेमेशन आणि जळजळ वाढते आहे. तसेच मित्रांनो, पचनसंस्था कमकुवत होते आणि शरीराला आवश्यक असलेली पोषक तत्वे मिळत नाही.
आपण फक्त पोट भरतो, पण शरीर खऱ्या अर्थाने पोसत नाही. वेळेवर जेवण न करणे, पाणी कमी पिणे, फळे आणि भाज्या टाळणे ह्या सवयी शरीराला हळूहळू थकवत जातात. आणि मित्रांनो, ह्या सर्वांचे परिणाम लगेच दिसत नाही, पण काही वर्षांनी त्वचा कोरडी आणि निस्तेज दिसू लागते. केस गळणे, सतत थकवा जाणवणे, वजन अनावश्यक वाढणे किंवा अचानक घटणे अशा प्रकारची लक्षणं दिसू लागतात. ही सगळी चिन्हे म्हणजे शरीर आतून मदतीची हाक देत आहे हे आपण समजून घ्यायला हवं. मित्रांनो, शारीरिक सवयींसोबतच मानसिक सवयी देखील वृद्धत्वावर खोल परिणाम करतात. सतत तणावात राहणे, भविष्याची भीती, भूतकाळाची खंत, स्वतःची इतरांशी तुलना करणे आणि कायम नकारात्मक विचारांच्या भोवऱ्यामध्ये अडकलेले मन शरीराला विश्रांतीच देत नाही. मन सतत तणावाखाली असेल तर हार्मोन्सचा समतोल बिघडतो, झोपेची गुणवत्ता कमी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील घटते. राग, असूया, निराशा आणि अपयशाची भीती ह्या भावना मनात साठून राहिल्या की त्याचा परिणाम थेट हृदय, मेंदू आणि संपूर्ण शरीरावर होतो. म्हणूनच वृद्धत्व थांबवायचे असेल तर बाह्य उपायांपेक्षा जीवनशैलीमध्ये बदल करणे अधिक महत्त्वाचे आहे. वेळेवर झोप घेणे, पौष्टिक आणि संतुलित आहार घेणे, नियमित हालचाल करणे, मन शांत ठेवण्याचा प्रयत्न आणि स्वतःसाठी थोडा वेळ काढणे या साध्या सवयी अंगीकारल्या तर शरीर आणि मन दोन्ही तरुण राहू शकतात. मित्रांनो, वृद्धत्व हे अपरिहार्य असले तरी ते लवकर आणायचे की हळूहळू आणि सन्मानाने स्वीकारायचे हा निर्णय आपल्या रोजच्या सवयी घेत असतात. धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या सवयी शरीरावर आणि त्वचेवर गंभीर परिणाम करत असतात. धूम्रपानामुळे त्वचेतील रक्तपुरवठा घटतो, ज्यामुळे त्वचा पिवळी, निस्तेज आणि कोरडी दिसू लागते. त्याचप्रमाणे मद्यपानामुळे शरीरातील हायड्रेशन कमी होतं, स्नायू आणि त्वचा कमजोर होतात, तसेच जिभेवरील रक्तसंचय आणि विषारी पदार्थांचा प्रभाव वाढतो. या सवयी केवळ त्वचेची गुणवत्ता कमी करत नाही तर कर्करोगाचा धोका देखील वाढवतात. धूम्रपान आणि मद्यपानामुळे शरीरातील पेशींवर ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढतो, जे पेशींच्या फंक्शनिंगला हळूहळू बाधा पोहोचवते आणि वृद्धत्वाची प्रक्रिया वेगाने पुढे ढकलते. ज्यामुळे शरीर आणि त्वचा दोन्ही लवकर झिजतात आणि व्यसनांच्या परिणामांमुळे मनही तणावाखाली येते. त्यामुळे शरीर आणि त्वचा दोन्ही लवकर झिजतात आणि व्यसनांच्या परिणामांमुळे मनही ताणाखाली येते, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर आणि मानसिक ताजेपणावर होतो. त्याचप्रमाणे सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण न मिळाल्यास आणि पुरेशी काळजी न घेतल्यास त्वचेवर अकाली डाग, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन वाढू लागते. सनस्क्रीन न वापरणे हे त्वचेचे स्ट्रक्चरल डॅमेज वेगाने वाढवते, कारण सूर्याच्या अल्ट्राव्हायोलेट किरणांचा थेट परिणाम कोलॅजन आणि इलेस्टिन ह्या महत्त्वाच्या प्रथिनांवर होत असतो. त्याचबरोबर पुरेसं पाणी न पिणं म्हणजे शरीराचे हायड्रेशन कमी होणं, ज्यामुळे त्वचा कोरडी, निर्जीव आणि झिजलेली दिसू लागते. दीर्घकालीन ताण म्हणजे स्ट्रेस देखील त्वचेच्या आरोग्यावर खोल परिणाम करतो. सततच्या मानसिक ताणामुळे शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन जास्त प्रमाणात निर्माण होतो, ज्यामुळे पेशींचे रिजनरेटिव्ह प्रोसेस हळूहळू मंदावते. ह्या सर्व सवयी एकत्रितपणे त्वचेला वयापेक्षा लवकर झिजायला भाग पाडतात. त्यामुळे शरीर आणि त्वचा दोन्हींवर वृद्धत्व लवकर जाणवते. तेव्हा मित्रांनो, आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही किती वर्षांचे आहात हे महत्त्वाचं नाही, तर तुमचं शरीर किती वर्षांचं वाटतं हे सर्वात महत्त्वाचं आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला डोळे उघडणारा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.